नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात शीतलवाणी। आज मी तुम्हाला एका अशा देवीची कथा सांगणार आहे जिचे लाखो भक्त आहेत किंवा जी लाखो लोकांचं श्रद्धास्थान आहे आणि जिचं मंदिर अर्थातच आपल्या महाराष्ट्र भूमीमध्येच आहे। तर मंडळी, कथा शेवटपर्यंत ऐकत राहा। आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर हे आपलं नवीन चॅनल आहे शीतलवाणी, अवश्य सबस्क्राइब करा। इथे तुम्हाला धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे सर्व व्हिडिओ पाहायला तसेच कथेच्या स्वरूपात ऐकायला मिळतील आणि जे व्हिडिओ प्रत्यक्ष शूटिंग करून दाखवावे असे असतील तर ते सुद्धा मी तुम्हाला त्या वेळेनुसार त्या प्रसंगानुसार दाखवत जाईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवायला अजिबात विसरू नका। चला कथेला सुरुवात करते। तुम्ही कमेंट्स मध्ये लिहायचं आहे अंबाजोगाई माता की जय किंवा जय योगेश्वरी माता, यापैकी तुम्ही काही लिहिलं तरी पण चालेल। तर मंडळी, या देवीबद्दल एक अशी आख्यायिका सांगितली जाते जी ऐकून अनेकांना आश्चर्य वाटतं, कारण ही कथा आहे एका मोडलेल्या लग्नाची। मंडळी, लोकपरंपरा अशी सांगते की योगेश्वरी देवीचं लग्न ठरलं होतं। ते लग्न सुद्धा काही साधं सुद्धा नव्हतं, तर स्वतः परळी वैजनाथाशी या योगेश्वरी देवीचं लग्न ठरलं होतं। संपूर्ण देवविश्वामध्ये आनंदाची लाट पसरली होती, कारण योगेश्वरी देवीचं लग्न साक्षात एक स्वतः ज्योतिर्लिंग असलेले परळीचे वैजनाथ महाराज यांच्याशी तिचं लग्न ठरलं होतं। देव, गंधर्व, यक्ष, ऋषी सर्वांना आमंत्रण किंवा लग्नाचं जे काही निमंत्रण दिलं जातं तर ते दिलं गेलं होतं। त्या काळी म्हणजेच आजचं जे अंबाजोगाई आहे ना, तर ते त्या काळी अंबानगरी म्हणून ओळखलं जायचं। संपूर्ण नगरी या खास किंवा शाही विवाह सोहळ्यासाठी सजली होती, नटली होती। रस्त्यांवर तोरणं लावली गेली, मंगलवाद्यांचा नाद सुरू झाला। लोकांमध्ये एकच चर्चा, देवीचं लग्न आहे स्वतः वैजनाथांशी। मंडळी, सर्व काही विवाहाची तयारी झाली होती, पण काही वृद्ध ऋषी मात्र चिंतेत होते, कारण त्यांना एक गोष्ट माहिती होती, योगेश्वरी देवी काही साधी देवी नव्हती, तर ती आदिशक्तीचं रूप होती आणि आदिशक्तीचा मार्ग काही सामान्य नसतो। त्यामुळे त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, हे लग्न खरंच होईल का? आता खरी जी गूढ कथा आहे ती इथून पुढे सुरू होते। बघा मंडळी, पहाट झाली, मंगलवाद्य वाजू लागली, वैजनाथांच्या वरातीची तयारी देखील सुरू झाली। देवता सजल्या, गंधर्वांनी गाणी सुरू केली, सगळं काही शुभ होतं। पण देवी योगेश्वरी मात्र अत्यंत शांत होत्या। त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता, त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं, जणू त्या काहीतरी विचार करत होत्या। लोककथेनुसार देवीच्या एका सखीनं देवीला विचारलं, माते, तुम्ही आनंदी नाही का? देवी फक्त हसल्या, पण उत्तर काही तिला दिलं नाही। दरम्यान परळीकडून वरात निघाली, संपूर्ण प्रदेश उत्सवामध्ये न्हाऊन निघत होता।